समोर बघा जी तुम्हाला मोकळ्या मैदानात महाराजांची मूर्ती पाहायला दिसते का? ही मूर्ती आहे पंचधातूची। ही ज्यावेळी गडावती इंदिरा गांधी अशोकराज चव्हाण आले होते ना, त्यांच्या हस्ते मूर्ती या ठिकाणी बसवली। पण मुलांनो, ही मूर्ती या ठिकाणी येथे का बसवली? कारण बघा, कुठचाही राजा सिंहासनावरती बसल्यानंतर आपल्या पायामध्ये जोडे घालत नाही, तर या ठिकाणी तुम्हाला महाराजांच्या पायामध्ये जोडे दिसतील, पायामध्ये जोडे आहेत, म्हणून ही मूर्ती या ठिकाणी बसवली। पंचधातूची आहे, पण या मूर्तीवरती छत्र पाहिजे होतं, पण बऱ्याच वर्षाचं छत्र नव्हतं। हे छत्र आता 6 जून 2012ला बसवले। आपले भिडे गुरुजी आणि साताऱ्याचे उदयराजे भोसले यांच्या मार्फत या ठिकाणी छत्र बसवण्यात आले। पण या मूर्तीच्या समोरचं हे संपूर्ण मैदान दिसतं का? हे होळीचं मैदान आहे। मार्च महिन्यामध्ये आपण होळीचा सण साजरा करतो, तशी राजांच्या काळात पूर्वी ती होळी पेटली जायची। राजे काय करायचे? पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे। जो कोणी माणूस किंवा जो कोणी बहादूर या पेटक्या होळीतून नारळ काढेल त्याला सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा महाराज या मैदानावरती बक्षीस द्यायचे, म्हणून या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे। येथे आधी होळी पेटली जाते, पण आता काठीने नारळ काढतात, पूर्वी हाताने, ते म्हणजे संभाजी महाराज, म्हणून संभाजी महाराजांना शेर शिवा का छावा म्हटलं गेलेलं आहे। कल्पना करा, तिकडे कोपऱ्यात व्हाईट पत्रा इमारत दिसते का? तो हत्तीखाना। राजांच्या काळात गडावरती जे हत्ती आणले होते ना, हत्तींचं पालन पोषण त्या ठिकाणी केलं जायचं। आता बघा, सरळ ही दूरवरती पसरलेली इमारत दिसते ना, ही त्या काळातली बाजारपेठ, याला आत्ताच्या भाषेमध्ये शॉपिंग सुपर मार्केट म्हणतो। त्याची लांबी पाहिलीत 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी, आणि त्याची हाईट आहे घोड्याची। ही घोड्याची हाईट का ठेवण्यात आले? तर त्या काळातले राजे लोक आहेत, ही घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून ती घोड्याच्या हाईटची बाजारपेठ ठेवण्यात आली। पण आता इथून पुढे माहिती नेण्याचं काम माझं, दर्शन घेण्याचं काम तुमचं आहे। बाजारपेठ बसून सरळ पुढे गेलात तर जाताना तुम्हाला नागाचं चित्र लागेल। पूर्वी नावं लिहिण्यासाठी परमिशन वगैरे काही नव्हतं, पण बाजारपेठचा मेन व्यापारी होता कारणचं नागाप्पा शेटे, त्याचं दुकान ओळखावं म्हणून त्या बाजारपेठेमध्ये तिथे एक नागाचं चित्र कोरण्यात आलेलं। बाजारपेठ पासून सरळ पुढे गेलात तर जगदीश्वर मंदिर, लांबून तुम्हाला मस्जिद वाटेल। मंदिराच्या आतमध्ये जाल ना, महादेवाचं मंदिर लागेल। असं का? गडावती कदाच्या काळात मोगल लोक आले तर त्यांनी त्याचा लांबून नमस्कार करावा, म्हणून त्याचा आकार मस्जिद सारखा ठेवण्यात आलेला आहे। मुलांना ते मस्जिद नाही आहे, ते महादेवाचं शंकराचं मंदिर आहे। पण त्या मंदिरामध्ये मथुरे कविभूषण आणि महाराजांची भेट होते। तर भूषण महाराजांना काय म्हणतो? काशी उनकी कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती। मंदिराच्या मागे व्हाईट शंकू आकारचं गोल घुमट उभं टोक दिसतं का? ही शिवरायांची समाधी। लोक आपल्याला विचारतात, राजांची डेट त्यांच्या राजवाड्यात झाली, मग समाधी येथे का बांधली? कारण शिवाजी महाराज हे शंकराचे भक्त होते, म्हणून महाराजांची समाधी एवढे दूरवरती बांधण्यात आली। मंदिराच्या पाठीमागे समाधीच्या पुढे तिथे गेट आहे, त्या गेटच्या पायरीवरती एक नाव लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। ज्यांनी रायगड किल्ला बांधला त्यांच्या आर्किटेक्चरच्या नावाची पाठी। ज्यावेळी या गडाची बांधकामं पूर्ण झाली ना, राजाने हिरोजीनं विचारलं की हिरोजी, तुम्ही या गडाचे बांधकाम प्रमुख आहात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? सोने नाणी, जागीरदारी, 10 गावची वतनदारी। हिरोजी म्हटले, महाराज मला काही नको। राजे, जेव्हा तुम्ही जगदीश्वराला जाल आणि जगदीश्वराच्या साक्षीने महाराज ज्या दगडातून तुमच्या उजव्या पावलाचा धूल पडेल त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाठी लावायची। राजे सुरतच्या मोहिमेला गेले, इकडे किल्ला बांधायला पैसा कमी पडला। आर्किटेक्चरनं काय केलं? स्वतःचा वाडा, इस्टेट प्रॉपर्टी कुणा किल्ला बांधला। कल्पना करा, मग त्या आर्किटेक्चरच्या नावाची पाठी त्याने नगार खाण्यावरती लावली असती। पायी येताना गडाचा मुख्य दरवाजा आहे, त्या महादरवाज्यावरती लावली असती। तर राजे शंकराचे भक्त होते, म्हणून त्या आर्किटेक्चरच्या नावाची पाठी त्या ठिकाणी बसवण्यात आली। आणि त्याच ठिकाणी बघा मित्रांनो, हिरोजी इंदुलकरांनी या गडाचं गॅरंटी पत्र दिलेलं आहे। त्या भिंतीवरती तिथंच लिहिलेलं आहे, समाधीच्या पुढे भिंतीवर ते काय लिहिलेलं आहे? मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे, श्री गणपती नमा श्री जगदीश्वराय वापी कुंपतडा हिरोजी तो निर्मितो या विलचंद्र दिवाकर। म्हणजे श्री गणेशाच्या साक्षीने जगदीश्वराच्या महाप्रसादाने म्हणजे हिरोजी इंदुलकर वापी कुंपतडा हिरोजी तो निर्मितो, म्हणजे हिरोजी इंदुलकरांनी या गडाची बांधकामं केली। आणि शेवटला काय लिहिलेलं आहे की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील ना, तर मुलाने केलेल्या बांधकामाला काहीच होऊ शकत नाही, असं हिरोजी इंदुलकरांनी त्या ठिकाणी गडाचं गॅरंटी पत्र दिलेलं आहे। कल्पना करा, या बाजूला इकडे वाघ दरवाजा आहे। आता इथून तो मला वाघ दरवाजाला खाली जायचे, एक तास पाऊण तास लागतो दरवाज्यात खाली उतरायला। दरवाज्यातून खाली उतरलं ना का तसं तिथून त्याच्या समोर दारू कोठारच्या इथे तुम्हाला चढायला रस्ते। दारू कोठार बघितलात का? समाधी असं बघत टकमक बघत परत वापस असं आहे, असं इकडून तिकडे जाऊ नका। तिथून रस्ता आहे, हा तिथून रस्ता आहे, थोडीशी असा ओढा लागेल, परत दरवाज्यातून वर इकडे